खरं तर हा निर्णय केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाने करायचा आहे आणि जे काही केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डात ठरेल ते आपल्याला दिसेलच की लोकसभेत कोण जाणार, राज्यसभेत कोण जाणार. त्यामुळे जे माझ्या अधिकारात नाही त्याबद्दल टिप्पणी करणं काही योग्य नाही. सर, तुम्ही काही दिवसापूर्वी म्हणाला होता की भाजपमध्ये येत्या काळात बडे नेते येतील, सुरुवात आता झालेली आहे का अशोक चव्हाणांच्या रूपाने? बघा, आपण महायुतीकडे एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात देवळाजी आले, बाबा सिद्दीकी अजित पवारजीकडे गेले, माजी खासदार जळगावचे नेतृत्व असलेले उल्हास पाटील, केतकी पाटीलजी मागे भाजपमध्ये आले, तेही मोठं नेतृत्व आहे. आज अशोक चव्हाणजी आपण बघितलं असाल, दोनदा मुख्यमंत्री राहिलेले अशोक चव्हाणजी आणि काँग्रेसची मूठ ज्यांनी बांधली अनेक वर्ष, अडचणीच्या काळात काँग्रेस पार्टीला ज्यांनी साथ दिली, अशा अशोक चव्हाणजींनी बोलताना म्हटलं की मोदीजींनी जी गॅरंटी घेतली आहे विकसित भारताची, मोदीजी की गॅरंटी है, त्यांनी सांगितलं आत्मनिर्भर भारताची. आणि विकासाच्या या जगातला सर्वोत्तम भारत, जगातला आत्मनिर्भर भारताकरता मी मोदीजींच्या संकल्पाला साथ देण्याकरता भाजपमध्ये आलो आहे. सोबतच आज त्यांनी हेही सांगितलं की भारतीय जनता पार्टी मजबूत करण्याकरता, पक्ष मजबूत करण्याकरता जसं काँग्रेसमध्ये त्यांनी काम केलं तसं भाजपमध्ये सुद्धा ते मोठ्या प्रमाणावर पक्ष संघटन मजबूत करण्याकरता काम करतील. त्यांचं जे कर्तृत्व आहे, त्यांनी आतापर्यंत जे काही काम केलं आहे त्याच्या आधारावर भारतीय जनता पार्टी त्यांना योग्य पद्धतीचा सन्मान देईल असं मला वाटतं. आज बघा, चंद्रपूरच्या लोकसभेमध्ये 1,20,000 मतं घेतले होते. महाडोळे ओबीसी बहुजन वंचित आघाडीचे नेते आहेत, त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. कंठानंद महाराजांनी आज भाजपमध्ये पक्षप्रवेश केला, ज्यांचे 1 लाखाच्या वर अनुयायी हे नाशिकमध्ये आहेत. आज सोलापूरमधल्या आमच्या चाकोतेताई यांनी पक्षप्रवेश केला. या ठिकाणी लातूरमध्ये मोठ्या प्रमाणावर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अनेक सभापतींनी पक्षप्रवेश केले. मग त्या ठिकाणी यवतमाळचे 13 सरपंच भाजपमध्ये आले. आज 1,000च्या वर सरपंच, उपसरपंच, जिल्हा परिषद मेंबर, कृषी उत्पन्न बाजार समिती, मोठ्या प्रमाणावर नेते भाजपमध्ये आले आहेत. आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टी ही त्या ठिकाणी मजबूत होते आहे. आणि खास करून खरं तर याच्यामध्ये सर्वात मोठं कारण असेल की राहुल गांधी वारंवार ओबीसीचा अपमान करतायत. राहुल गांधी वारंवार ओबीसीचा अपमान करतात आहे. राहुल गांधी वारंवार ओबीसींना त्या ठिकाणी नीच दाखवण्याचं काम करतात आहे. म्हणून मोठ्या प्रमाणावर आज वंचितचे नेते हे त्या ठिकाणी ओबीसीचे नेते काँग्रेसला सोडून, अनेक पक्षाला सोडून भाजपमध्ये येत आहे. राहुल गांधींनी वारंवार ओबीसीचा अपमान केला आहे. उद्धव ठाकरे असा आरोप करतायत अशोक चव्हाण यांची डील झालेली आहे म्हणून ते आता भाजपमध्ये प्रवेश करतात. नाही, जेव्हा त्यांच्या विरुद्ध एखादी घटना घडतं उद्धव ठाकरेजींच्या विरुद्ध, तेव्हा ते टीकाच करणार आहे आमच्यावर. पण त्यांनाही कळत नाही की त्यांच्या पायाखालची जमीन सारी निघून गेली आहे. जसं जसं मोदींचं वादळ महाराष्ट्रात येईल तसं तसं तुम्हाला महाविकास आघाडी झाडाच्या पत्त्यासारखे उडताना दिसतील. आणि इतकी परिस्थिती वाईट होणार आहे, उमेदवार सुद्धा मिळणार नाही लोकसभेमध्ये, अशी परिस्थिती महाराष्ट्रात होणार आहे. विरोधी बाकावरती आमदार राहतील का? महाविकास आघाडीच म्हटलं आहे मी. मग काँग्रेस आला, त्यानंतर उद्धवजी आले, त्यानंतर शरद पवारजी आले, त्यानंतर अजून त्यांच्याकडे कोणी असतील त्यांना आले. हे झाडाच्या पत्त्यासारखे उडून जातील वादळामध्ये. अभी मोदी जी का वादळ जो तूफान है, मोदी जी का तूफान है, वो आना अभी बाकी है. मोदीजींचं वादळ यायचं बाकी आहे. अजून मोदींचा मोठा प्रवास चालू होईल. जशा लोकसभेच्या निवडणुका होतील, जशा लोकसभेच्या निवडणुका येतील, तुम्हाला भारतीय जनता पार्टीच्या डायसवर पक्षाचा दुपट्टा घालण्याकरता, मोदीजीला साथ देण्याकरता खूप मोठे मोठे लोक पक्षप्रवेश करताना दिसतील. मंत्री गिरीश महाजनांनी मोठा दावा केलाय की जे भाजप सोडून गेले होते एकनाथ खडसे, ते सुद्धा आता भाजपमध्ये प्रवेशासाठी संपर्क करतायत आणि प्रयत्न करतायत. नाही, अजून काही माझे एकनाथजी खडसे साहेबांचा काही संपर्क झाला नाही आहे. जेव्हा ते संपर्क करतील तर निश्चित मी बोलेल, पण अजून काही संपर्क केला नाही. प्रवेश द्यायला तयार आहात जर संपर्क झाला? मोदीजींच्या आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाला, मोदीजींच्या गॅरंटीला, ज्या पद्धतीने मोदीजींनी गॅरंटी घेतली गरीब कल्याणाची, मध्यमवर्गीय कल्याणाची, देश कल्याणाची, राष्ट्र कल्याणाची, त्या गॅरंटीला सोबत साथ देण्याकरता, मोदीजीच्या आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाला साथ देण्याकरता, अमृत काळाचा मजबूत भारत निर्माण करण्याकरता जो येईल त्याच्याकरता हा दुपट्टा तयार आहे.
खडसेंना परत घेणार का? ज्यांनी आमच्याकडे मोदीजींच्या नेतृत्वात काम करण्याची तयारी दर्शवली त्या सर्वांना आम्ही घेणार. सर, अशोक चव्हाण यांच्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी एक वक्तव्य केलं होतं की अशोक चव्हाण लीडर नाही डीलर आहे. तो व्हिडिओ आता विरोधकांकडून व्हायरल केला जातो. मी नाना पटोलेचे 1000 व्हिडिओ आपल्याला दाखवू शकतो. जेव्हा त्यांनी काँग्रेस सोडून भाजपात पक्षप्रवेश केला, जेव्हा नाना पटोले भाजपमध्ये होते तेव्हा त्यांचे 1000 व्हिडिओ माझ्याकडे आहे की काँग्रेस पार्टी ही कशी देशाला डुबवत आहे, काँग्रेस पार्टीने देश कसा डुबवला याचे 1000 व्हिडिओ माझ्याकडे आहे. उद्या काही व्हिडिओ मी ट्विट करणार आहेत ज्यामध्ये नाना पटोले म्हणतात आहे काँग्रेससारखी अत्यंत देशाला डुबवणारी पार्टी दुसरी नाही आहे, काँग्रेस पार्टीने देश डुबवला असं म्हणणारे नाना पटोलेचे व्हिडिओ माझ्याकडे आहे. सर, महाविकास आघाडी पुन्हा एकदा वज्रमूठ सभा जी आहे ते आता राज्यभर घेणार. काही फरक पडत नाही आम्हाला. जेवढ्या वज्रमूठ घेतील त्यांची वज्रमूठ ही ढिली झाली आहे. वज्रमूठला तळे गेले आहे, रोज तळे जाणार आहे. त्यामुळं जशाच्या सभा होतील, काल बघितलं ना 2000च्या वर लोक सभेमध्ये नव्हते. जशा सभा होतील लोक कमी होत जातील आणि भाजपकडे येत जातील, महायुतीकडे येत जातील. रोज असं होणार आहे. आता रोज अशी परिस्थिती निर्माण होणार आहे आणि यांना अशी स्थिती होणार आहे. यांच्या डायसवर शेवटी काय होणार आहे, डिसेंबर 2024पर्यंत म्हणजे विधानसभेच्या निवडणुका संपल्यावर आणि जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका संपल्यानंतर 2025चा काळ महाविकास आघाडीकरता हम दो हमारे दो एवढाच राहणार आहे. महाविकास आघाडीच्या कोर टीम म्हणजे जे सकाळी 11 वाजता नेहमी बैठका व्हायच्या त्याच्यामध्ये अशोक चव्हाण होते. त्यामुळे आता वाटत नाही महाविकास आघाडीचं अस्तित्व संपलेलं आहे, कारण त्यांच्या सर्व चर्चा आता अशोक चव्हाणमुळे भाजपपर्यंत पोहोचली नाही. महाविकास आघाडीमधले अजून काही लोक जेव्हा भाजपमध्ये पक्षप्रवेश करतील तेव्हा तशी ती महाविकास आघाडीचा कोर कमिटी कमी होत जाईल. अजून कोर कमिटी कमी होणार आहे. म्हणजे कोर कमिटीमध्ये आणखीन काही माणसं नाही, कोर कमिटी तुम्हाला कमी होताना दिसणार आहे. म्हणजे महाविकास आघाडीच्या कोर कमिटीत तुम्ही माणसं करून ठेवलीत असं म्हणायचं का? नाही, आम्हाला काही पेराची गरज नाही. मोदीजींची गॅरंटी आहे. असा देखील एक विरोध केला जातो की ज्या पद्धतीने आहे भाजपला फोडल्याशिवाय जिंकताच येत नाही आणि त्यामुळे अशा विरोधक म्हणतात की हा सगळा प्रयत्न सुरू आहे. तुम्हाला तुमचे माणसं सांभाळता येत नाही. राहुल गांधीसोबत कोणी राहायला तयार नाही. राहुल गांधी रोज ओबीसीला शिवाय येतात, रोज उठून झोपून उठल्यावर ओबीसीला शिवाय येतात. कोण राहील? त्यांचे माणसं सांभाळता येत नाही. त्यांचं केंद्रीय नेतृत्व कोणाच्या संपर्कात नाही आहे. राज्याचं नेतृत्व हे जे आता काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत नाना पटोले, ते भाजपचेच होते कधी ना कधी, आणि त्यामुळं त्यांच्यासोबत कोण राहायला तयार नाही. कोणाचं पायपोस कोणात नाही आहे. आणि त्यामुळं मला वाटतं जेव्हा माणसं सांभाळता येत नाही, जेव्हा तुमचे माणसं तुम्हाला सोडून जातात तेव्हा तुम्हाला हेच बोलावं लागतं विरोधी पक्षाच्या लोकांना. आणि त्यामुळं त्या ओबीसी संदर्भात बोलताय, वारंवार ओबीसी संदर्भात बोलताय, त्यामुळे पंकजा मुंडेंना ओबीसी चेहरा म्हणून राज्यसभा देणार आहात. नाही, ते केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड निर्णय घेतं. मी वारंवार सांगतो राज्यसभेचा निर्णय केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड करतं. पण राहुल गांधी रोज ओबीसीचा अपमान करताय. राहुल गांधी रोज ओबीसीवर त्या ठिकाणी आलोचना करताय. आणि त्यामुळं मला वाटतं जसं राहुल गांधी भारत यात्रा घेऊन महाराष्ट्रात फिरेल किंवा देशात फिरेल तसं काँग्रेस पार्टीचं पतन झाल्याशिवाय राहणार नाही. इंडी आघाडीचे मी सांगितलं होतं तुम्हाला, इंडी आघाडीचे काय हाल होणार आहे. इंडी आघाडी एक दिल के तुकडे हुए हजार, कोई कहा गिरा अशी परिस्थिती झाली आहे. आणि उद्धव ठाकरेंना मी वारंवार प्रश्न विचारतो आहे की सनातन हिंदू धर्म संपवण्याची भाषा उदयनिधी स्टॅलिननी केली आहे. त्या हिंदू सनातन धर्म संपवण्याची भाषा करणाऱ्यासोबत उद्धव ठाकरेची युती आहे. उद्धव ठाकरेसोबत राहणे म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेससोबत राहणे, उद्धव ठाकरेसोबत राहणे म्हणजे सनातन हिंदू धर्माचा संपवण्याची भाषा करणाऱ्या उदयनिधी स्टॅलिनला साथ देणं असा अर्थ आहे. आणि म्हणून उद्धव ठाकरेंचे लोक सोडून चालले, काँग्रेसचे लोक सोडून चालले आणि आता महाविकास आघाडीची कोर कमिटी तुम्हाला काही दिवसांनी बंद झालेली दिसेल असं मला वाटतं. सर, मराठा आरक्षणावरती 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन होण्याची आता शक्यता वर्तवली जात आहे. तुम्हाला वाटतं मराठा ओबीसी मधील संघर्ष या अधिवेशनानंतर संपुष्टात येईल? मराठा ओबीसीचा कधी संघर्ष नव्हता. मी राज्याचा अध्यक्ष म्हणून या पक्षाचा सत्ताधारी पक्षामध्ये सर्वात मोठा पक्षाचा अध्यक्ष म्हणून आपल्या जबाबदारी सांगतो आहे. जे कुणबी सर्टिफिकेट ज्यांच्याकडे ऑलरेडी आहेत जन्मजात त्यांना ओबीसीमध्ये घेतला, त्याबद्दल काही म्हणणंच नव्हतं आमचं. पण मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यावं हा पहिला ठराव, पहिली भूमिका, पहिला निर्णय देवेंद्र फडणवीसांनी केला.
देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री असताना मराठाचं आरक्षण दिलं आणि आताही एकनाथ शिंदेच्या नेतृत्वामध्ये मराठा समाजाला वेगळं आरक्षण मिळणार आहे. काही चिंता करायची गरज नाही आहे. मराठा समाजाचा जर तुम्ही विचार घेतला तर मराठा समाजाला सुद्धा वेगळं आरक्षण पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. सर, अशोक चव्हाणांवरती आदर्श घोटाळ्याचा आरोप होता. विरोधक म्हणतात की तो डाग भाजपने आता पुसला का असा प्रतिक्रिया येणार. कालच आम्ही सांगितलं आहे कोणाच्याही केसेसबद्दल आम्ही बोललो नाही आहे. हायकोर्टामध्ये रिलीफ मिळाला अशोक चव्हाणांना, वरच्या कोर्टात केस सुरू आहे. मला वाटतं की जशा जशा पुढं त्याचं होईल ते होईल, पण आज तरी हायकोर्टाने त्यांना त्या ठिकाणी बाजूला केला आहे, त्याच्यामध्ये काही आरोप ठेवला नाही आहे. पण मला असं वाटतं आम्ही कोणताही पक्षप्रवेश झाल्यावर कोणाची केस कमी केली, कोणाला त्या ठिकाणी भ्रष्टाचार त्या ठिकाणी जे काही कोर्टाचा निकाल येईल तोपर्यंत त्याच्यावर काही आरोप करणे योग्य नाही. पण कोर्टाने दोषी केला आहे, कोर्टाने दोषी ठरवला आहे, अशा व्यक्तीला मात्र भाजपमध्ये स्थान नाही. मंगळवारी तुम्ही पक्षप्रवेश देत होता, तुम्हाला वाटत नाही आठवड्यातले वार आता वाढवण्याची वेळ आलेली आहे? कारण आज एकाच दिवशी अनेक प्रवेश होताना पाहायला मिळाले 2 वेगवेगळ्या ठिकाणी. आता तुम्हाला 21-22 तारखेलाही मिळेल, त्यानंतर 30-31ला मिळेल. तुम्हाला पक्षप्रवेश खूप महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कोर कमिटी महाविकास आघाडीची कमी झालेली दिसेल. अशोक चव्हाणांच्या आमदार राजकीय राजीनामा देतात असं भूकंप कळालं. झालाय, तसं केंद्र मराठवाडा आहे. अमित शहा 15 तारखेला मराठवाडा दौऱ्यावर येत आहेत. मराठवाड्यात काय राजकीय भूकंप करायचा आहे? मराठवाड्यामध्ये संघटनात्मक दौरा आहे अमितभाईचा. अकोल्यामध्ये अमितभाई आमच्या 5 लोकसभेची बैठक घेणार आहे. जळगावला मोठं युवा संमेलन आहे, युवकांचं संमेलन आहे आणि जनसभा आहे संभाजीनगरला. आपल्याला तिकडेही काही ना काही झालेलं दिसेल. तिथे काही 15 तारखेला मग संभाजीनगरमध्ये गौप्यस्फोट आम्हाला पाहायला मिळेल. नाही, आता ते मी काही सांगू शकत नाही, पण एवढं सांगेल की मोदीजींच्या लोकसभेच्या वादळामध्ये महाविकास आघाडी झाडपत्त्यासारखी उडून गेलेली दिसेल आणि महाविकास आघाडीची कोर कमिटी ही बरखास्त झालेली दिसेल. मी तुम्हाला जावेने सांगतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.